नमस्कार, सुप्रभातम सगळ्यांना. आपल्याला योगाभ्यास करून कसं वाटतंय, दिवसभर कसं वाटतंय, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्यामध्ये आपल्याला काय काय बदल जाणवत आहेत, तेही आम्हाला नक्की कळवा. आमच्याशी असे जोडलेले राहा. योग म्हणजे जोडणं. युज धातूपासून संस्कृतच्या हा योग शब्द तयार झालेला आहे. तर युज म्हणजे जोडणं. तर आपण आता ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. तर असेच जोडलेले राहा आमच्याशी आणि आमच्या उपक्रमांमध्ये पण सहभागी व्हा. योग शिक्षकचा वर्ग महिलांसाठी चालू झालेला आहे. ज्यांना करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा. ज्यांना चौकशी करायची असेल तेही नक्की संपर्क करून त्याची माहिती घेऊ शकतात. आणि एक आयुष्यभर तुमच्या हातामध्ये योग शिकवण्याची कला अ, राहते. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी कुठलीही साधनं न वापरता ही कला तुम्हाला अवगत असल्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही योग शिकवू शकता. मानवाच्या उत्क्रांतीसाठी योग आहे आणि आसन प्राणायाम ही सगळी साधनं आहेत योग साधण्यासाठीची. तर या साधनं आपण बघत आहोत. आपल्या निरोगी आयुष्य आरोग्यासाठी याचा कसा उपयोग करून घेता येईल, त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आपण हा योगाभ्यास करत आहोत. याचा उद्देश फक्त आरोग्य चांगलं राहणं एवढाच आत्तापुरता आहे. तर आपल्या आरोग्यासाठी हा योग जरूर करा रोज आणि आमच्याशी असेच जोडलेले राहा. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पहिल्यांदा त्रिवार ओंकार आणि मग आपण प्रार्थना म्हणणार आहोत. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. सावकाश उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पाय सरळ करा आणि दंड स्थितीमध्ये या. दोन्ही पायामध्ये थोडस बॅलन्सिंग साठी 6 इंच वगैरे 6-7 इंच अंतर घेतलं तरी चालेल. दोन्ही पायांवर समान भार दिलेला आहे. पावलं एकमेकांना समांतर ठेवायची आहेत. पावलं एकमेकांना समांतर ठेवा. दोन्ही पायावर समान भार घेऊन उभं राहा. पाठीचा कणा सरळ ठेवा, मान सरळ ठेवा. हात खांद्याच्या रेषेमध्ये न्यायचेत आपल्याला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये न्यायचे. पहिल्यांदा आपण हात हाताचे जे मनगट आहेत ती अशी उभी करून घ्यायची. मनगट हा बरोबर. म्हणजे आपण आता दोन्ही हातांनी हाताचे तळवे जे आहेत त्या तळव्यांनी आपण काहीतरी दाबतोय अशी कल्पना करायची. म्हणजे मग बरोबर तो ताण निर्माण होतो की काहीतरी ढकलतोय. उजव्या हाताने उजवीकडे आणि डाव्या हाताने डावीकडे ढकलायचे. जास्तीत जास्त काहीतरी वस्तू आपण ढकलतोय अशी कल्पना करा आणि बघा छान कसा ताण तो निर्माण होतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. आता आपल्याला हातातली ताकद वाढवायची. जशी पायातली ताकद वाढवली तशी हातातली पण ताकद आपल्याला वाढवायची. तर हळूहळू आपल्याला याच्यामध्ये गोल सर्कल करायचंय. सावकाश उजवीकडनं डावीकडे असं सर्कल करा. छोटं सर्कल करायचंय, छोटा गोल करायचाय आणि सावकाश गोलाकार फिरवत राहायचे हात. एक 10 वेळा तरी फिरवा. हळूहळू कॅपॅसिटी वाढेल तस तसं 25-30 वेळा पण करू शकता.
त्यानंतर विरुद्ध बाजूनी आपल्याला फिरवायचे हात. सावकाश हात विरुद्ध बाजूनी फिरवा. हात खांद्याच्या रेषेमध्ये तसेच ठेवायचे, कोपरामध्ये हात सरळ, आणि हाताने आपण काहीतरी दाबतोय या पद्धतीने हातामध्ये ताण निर्माण झाल्यानंतर हे सर्कल करायचे. म्हणजे मग बरोबर त्या स्नायूंवर ताण तुम्हाला जाणवतो. सावकाश आपल्याला आता हात खाली घ्यायचे. सावकाश हात खाली घ्या. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते पहिल्यांदा मागून पुढे असे हात सरळ ठेवून फिरवायचे. दोन्ही हात मागच्या बाजूनी पुढच्या दिशेने असं या पद्धतीने फिरवायचे. मागून पुढे, पुढे सरकतो. जेवढं मोठं सर्कल करता येईल तेवढं मोठं सर्कल करायचंय. पूर्ण खांदे आणि पाठ मोकळी झाली पाहिजे. संपूर्ण लक्ष पाठीच्या आणि खांद्याच्या स्नायूंकडे. सावकाश करायचे. जेवढं सावकाश कराल तेवढं तुम्हाला आतल्या स्नायूंपर्यंत त्याचे परिणाम जाणवतील. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाचं नियंत्रण याच्यामध्ये नाहीये. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. म्हणजे मग खांद्यांवरचा, पाठीवरचा जो ताण आहे तो थोडा कमी केला तर जास्त अजून चांगलं तुमची हालचाल होईल. आता हेच आपल्याला विरुद्ध बाजूनी सर्कल करायचंय. विरुद्ध बाजूनी करा. पुढून मागे, जास्तीत जास्त मागे न्यायचं आहे. जितका जास्तीत जास्त मागे ताणून घेता येईल तेवढा जास्तीत जास्त मागे ताणून घ्या. खुर्चीवर बसून सुद्धा, ज्या लोकांना उभं राहून करता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता. खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही केलं तरी चालणार आहे. संथ श्वसन. पूर्ण खांदे मोकळे होतात यांनी. आता आपल्याला आवर्तन पूर्ण करायचंय आणि थांबायचंय. आता हाताची पुढे आपल्याला घडी घालून घ्यायची छातीच्या समोर, आणि आता ह्याचं सर्कल आपल्याला करायचंय. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडलेलं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडलेलं आहे. हात वरती डोक्यावर न्यायचे आणि आपल्याला सर्कल सुरू करायचे. पूर्ण गोलाकार फिरवायचे. हात जास्तीत जास्त मागे न्यायचे, डोक्याच्याही मागे जास्तीत जास्त न्यायचंय. आणि आपल्याला उजवीकडनं डावीकडे मान सरळच ठेवायची आहे. घ्या ताणून जास्तीत जास्त. तर ताण जाणवलं पाहिजे. कोपर जास्तीत जास्त विरुद्ध बाजूला ताणून घ्यायचंय म्हणजे तो ताण बरोबर जाणवतो. एका दिशेने झाल्यानंतर आता दुसऱ्या दिशेने करायचंय. एका दिशेने झालं की आता हे दुसऱ्या दिशेने करा. पूर्ण पाठ, मान मोकळी झाली पाहिजे तुमची याच्यातून. जास्तीत जास्त आपल्याला मोठं सर्कल करायचा प्रयत्न करा. विरुद्ध हाताने विरुद्ध हाताचे कोपर आपण व्यवस्थित पकडलेले आहेत आणि बऱ्यापैकी ताण आपल्याला जाणवत असेल. त्यानंतर आता हात वरती न्यायचे. हात वरती न्या आणि आता उजव्या हाताने डाव्या हाताचं जे कोपर आहे ते डावीकडे जास्तीत जास्त पाठीमागनं ओढून घ्या. ओढा जास्तीत जास्त. आणि काय काय ताण जाणवतोय ते बघा. आता दुसऱ्या बाजूनी तसंच करायचंय. विरुद्ध बाजूला कोपर जास्तीत जास्त ताणून घ्यायचंय. कुठे कुठे ताण जाणवतोय बघायचंय. सगळी मान पाठ ही याच्यामध्ये तुमची मोकळी होणार आहे. त्याकडे लक्ष द्या. खांद्याचे स्नायू, मानेचे स्नायू, पाठीचे स्नायू या स्नायूंकडे लक्ष द्यायचंय. सावकाश आपल्याला हात मोकळे करून घ्यायचे. हात मोकळे करून घ्या. आजपासून आपण थोडा सूर्य नमस्काराचा अभ्यास चालू करणार आहोत. आज आपण 10 आकड्यातला सूर्यनमस्कार बघूया. उद्या 12 आकड्यातला सूर्यनमस्कार घालूया. तर सूर्यनमस्कार आज आपण अतिशय सावकाश सूर्यनमस्कार घालायचा आहे. हा कुठेही श्वासाचं नियंत्रण नाहीये याच्यावर. आता नंतर आपण श्वासाबरोबर घालूया. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात, हाताची नमस्कार स्थिती. पाय जुळवलेले पाय जुळवून घ्यायचे. अंगठ्याला अंगठा, टाचेला टाच.
कमरेचा पेल्विसचा भाग थोडासा पुढे ढकललेला, दोन्ही पायांवर समान भार, नजर समोर, चारी बोटं जुळलेली आहेत, अंगठा छातीच्या खोबणीमध्ये. आता आपल्याला आपण थोडीशी सूर्यनमस्काराच्या काही काही स्थितींची प्रॅक्टिस आपण केलेली आहे. आता आपण पूर्ण सूर्यनमस्कार घालून बघूया. सावकाश आपल्याला हात वरती न्यायचे आणि कमरेतून मागे जायचंय, दंड कानाला टेकलेले. हात वरती न्या, दंड कानाला टेकलेले, कमरेतून मागे जायचंय. आता श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचंय. हिप जॉईंट्स मधनं खाली वाका, पाठीचा कणा सरळ ठेवत, डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा, गुडघे सरळ. आता दोन्ही हात जे आहेत, हातांची बोटं आणि पायांची बोटं एका रेषेमध्ये येतील या पद्धतीने हात खाली ठेवून घ्यायचे. चारी बोटं जुळलेली, अंगठा बाजूला, म्हणजे ग्रिप चांगली मिळेल. आणि मग आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. डावा पाय मागे न्या. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला, कंबर खाली दबून घेतलेली, उजव्या पायाची मांडी पोटरी टेकलेली, मान मागे. या पद्धतीने ही 3 नंबरची अवस्था घ्यायची. अवस्था आधी नीट समजून सावकाश अवस्था आधी व्यवस्थित घालून घ्या. त्यानंतर आपल्याला डाव्या पायाचा गुडघा फक्त वर उचलायचा आहे आणि उजवा पाय मागे न्यायचा आहे. आता ज्यांना हार्टचा वगैरे काही त्रास असेल, मेजर काही त्रास असतील, विकार असतील, त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका. ज्यांना बीपी असेल, हार्टचा त्रास असेल, म्हणजे उच्च रक्तदाब वगैरे असेल, हायपरटेन्शन, तर त्यांनी विचारल्याशिवाय करू नका. ताठ तिरकी अवस्था आपली ही आहे. याच्यामध्ये हातातली ताकद वाढणार आहे. आता पहिल्यांदा गुडघे टेकवायचे, मग छाती टेकवायची आणि मग कपाळ टेकवायचे. या पद्धतीने खाली सगळं शरीर टेकवून घ्यायचंय आणि हाताची कोपरं वरती छताच्या दिशेने. आता हाताची कोपरं आतल्या बाजूनी जवळ आणायचा प्रयत्न करा. हाताची कोपरं जी आहेत ती जवळ आणायचा प्रयत्न करा, म्हणजे बरोबर इथे चेस्ट ओपन होते, तुमची पूर्ण चेस्ट इथे ओपन होते. हाताची कोपरं जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे मग बरोबर वरचे ते स्नायू तुमचे ताणले जातात. आता सावकाश श्वास घेत घेत वरती या. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचंय. खांदे मागे खेचून घ्यायचे. पोटावर ताण आलेला, पाठीच्या मणक्यांवर ताण आलेला, त्याकडे लक्ष द्यायचंय. आता कमरेचा भाग वर उचलून घ्यायचा आहे. टाचा टेकवायचे आहेत. टाचा टेकवा, कमरेचा भाग वर उचलून घ्या आणि हनवटी कंठकुपामध्ये न्या. हनवटी कंठकुपामध्ये ठेवायची आहे. टाचा टेकवा, टेकवायचा प्रयत्न करा टाचा, आणि कंबर वरती घ्या, ताणून ताणून घ्या. हाताची आणि पायाची पोझिशन बदलायची नाही. हात आणि पाय जिथे आहेत तिथेच ठेवायचे, तरच तो ताण येणार आहे. कंबर वर खेचायची आहे आणि टाचा टेकवायचे आहेत हनवटी कंठकुपामध्ये. हाताची आणि पायाची पोझिशन बदलायची नाहीये. आता डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणा. मान मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे ठेवायचंय. आता पुन्हा श्वास घेत हात मागे न्यायचे, कमरेतून मागे जायचंय आणि मग हाताचा नमस्कार करत, हाताचा नमस्कार. आता पुढचा अजून एक सूर्यनमस्कार आपण घालूया, मंत्रासकट घालूया आणि याच्यामध्ये आपण थोडे श्वास पण समजून घेऊया. ओम ह्राम मित्राय नमः. श्वास घेत हात वर न्यायचे, कमरेतून मागे जायचे, दंड कानाला टेकलेला, सगळं शरीर ताणून घेतलेलं आहे. श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्स मधनं खाली वाकायचे. श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्स मधनं खाली वाका, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. त्यानंतर आपल्याला डावा पाय मागे न्या, मान मागे, श्वास घेत घेत डाव्या पायाचा गुडघा टेकलेला, कंबर खाली दबून घेतलेली, मान मागे. त्यानंतर आता डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे, उजवा पाय मागे न्यायचा आहे, ताठ तिरकी अवस्था, नजर समोर, श्वास रोखून ठेवायचा आहे. आता श्वास सोडत सोडत गुडघा, छाती, कपाळ जमिनीवर टेकवायचे. श्वास सोडत सोडत खाली या. आता श्वास घेत घेत आपल्याला मान मागे टाकत हात सरळ होईपर्यंत वर यायचे. श्वास घेत घेत वर या. आता श्वास रोखायचा आहे, कंबर वर उचलून घ्यायचे, टाचा टेकवायचे आहेत आणि हनवटी कंठकुपामध्ये. आता आपल्याला डावा पाय
पुढे घ्यायचा आहे, श्वास रोखलेलाच ठेवायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये, मान मागे. आता श्वास सोडत मागचा पाय पुढे घ्यायचा आहे, डोकं गुडघ्याकडे. आणि श्वास घेत घेत आता कमरेतून मागे जायचंय आणि श्वास सोडत सोडत आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये यायचे. आपण आज 2च सूर्यनमस्कार घातलेले आहेत. उद्या आपण अजून थोडेसे वाढवूया आणि हळूहळू आपले सूर्यनमस्कार वाढवत नेऊया. आता आपण खाली बसायचंय आणि शवासन करणार आहोत. पाठीवर झोपायचंय, शवासन करा. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावर आलेले ताण सगळे काढून आपल्याला टाकायचे शवासनामध्ये. सूर्य नमस्कार जर तुम्ही रोज केले तर तुमचं पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि सगळ्या स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी, आपल्याला स्नायूंमधलं बल वाढवण्यासाठी सूर्यनमस्काराचा चांगला उपयोग होतो. पायाचे स्नायू, हाताचे स्नायू, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू, या सगळ्या स्नायूंवर सूर्यनमस्कार अतिशय उत्तम आहे. आणि मग पुढे जाऊन आपल्याला कधी कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. जे बैठं काम करतात जी लोक, त्यांनी सूर्यनमस्कार निदान किमान रोज 12 सूर्यनमस्कार तरी रोज घातले पाहिजे. म्हणजे मग आरोग्य तुमचं चांगलं राहतं. या सूर्यनमस्काराला आपण श्वासाची जोड दिलेली आहे, त्यामुळे श्वसनाचा अभ्यास सुद्धा याच्यामध्ये छान होतो. काही ठिकाणी आपल्याला श्वास रोखायचा आहे, त्याच्यामुळे तिथे कुंभकाचा अभ्यासही होतो. त्यामुळे हे सूर्यनमस्कार एका लयीमध्ये छान घातले, मग ती लय काही वेळेला फास्ट असते, काही वेळेला स्लो असते, तर एकाच लयीमध्ये घालायचे. आपली लय ठरवून घ्यायची. प्रत्येकालाच फास्ट जमतील असं नाही, फास्ट घालायचे नाही. एक लय ठरवून घ्यायचे श्वासाबरोबर आणि त्या लयीमध्येच सूर्यनमस्कार घालायचे. प्रत्येकाची लय थोडीशी कमी जास्त असू शकते. तर ज्यांना काही श्वसनाचा त्रास असेल, दम्याचा वगैरे, तर त्यांनी सावकाश घाला. म्हणजे मग दम जास्त लागणार नाही तुम्हाला. दम्याच्या रुग्णांनी, संधिवाताच्या रुग्णांनी, मधुमेहाच्या रुग्णांनी रोज सूर्यनमस्कार करा, म्हणजे मग तुमची ती व्याधी थोडी कमी व्हायला मदत होईल. ज्यांना हार्टचा, बीपीचा त्रास आहे, उच्च रक्तदाब वगैरे आहे, त्यांनी करू नका. किंवा गुडघ्याचा त्रास असेल तर जिथे आपण गुडघा फोल्ड करतो ती अवस्था टाळून तुम्ही करू शकता. शवासनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळालेली आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश मान सरळ करून घ्यायची, दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय जवळ आणायचे. कुशीवर वळून उठून बसायचंय. आणि मग आता आपण दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. तर उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये आपण काही आसनांचा अभ्यास करणार आहोत. आता वीरभद्रासन आपण करणार आहोत. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघा न वाकवता करा, आणि ज्यांना काही त्रास नसेल तर त्यांनी गुडघा वाकवून याच्यामध्ये करायचंय. अतिशय उत्तम असं पायाच्या स्नायूंना ताण बसतो आणि कमरेचे सांधे, पायाचे स्नायू याच्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. पायाच्या स्नायूंची ताकद वाढायला सुद्धा उपयोग होणार आहे. तर दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आता उजव्या बाजूला उजवं पाऊल वळवून घ्यायचंय. उजव्या बाजूला उजवं पाऊल वळवून घ्या आणि काटकोन करायचा आहे उजव्या पायाचा. गुडघ्यामध्ये काटकोन झाला पाहिजे. गुडघा पुढे जाऊ देऊ नका पावलाच्या. पावलाच्या पुढे जाऊ देऊ नका गुडघा. अजून थोडं अंतर वाढवा पाहिजे तर पायातलं अंतर वाढवा. बरोबर. आणि हात आता खांद्याच्या रेषेमध्ये आणा, श्वास घेत घेत. आणि नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवा. आता मान वळवून घ्या उजवीकडे. मान उजवीकडे वळलेली, मानेला चांगला पीळ बसला पाहिजे. आणि हात जे आहे तो दोन्ही हात हातामध्ये
डावा हात डावीकडे आणि उजवा हात उजवीकडे असा ताणलेला ठेवा. तिथे पण खांद्याच्या तिथे तो ताण जाणवला पाहिजे, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. उजवा हात उजवीकडे आणि डावा हात डावीकडे जास्तीत जास्त ताणून घ्यायचा आहे. आणि ह्याचा गुडघ्याचा काटकोन करायचा प्रयत्न करायचा आहे, पण गुडघा पावलाच्या पुढे येऊ देऊ नका. पूर्ण लक्ष श्वासावर. मागचा पाय सरळ आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघा सरळ ठेवून नुसतीच मान वळवून हातामध्ये तो ताण निर्माण होतोय का तो बघायचा आहे. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडताना पहिल्यांदा मान सरळ करायची आहे, गुडघा सरळ करायचा आहे, हात खाली आणायचा आहे आणि मग पाऊल वळवून घ्यायचंय. आता दुसऱ्या बाजूनी करूया. डावा पायाचं पाऊल डावीकडे वळवून घ्या. पाऊल ठेवताना सुद्धा तो बरोबर एका रेषेमध्ये आपली दोन्ही पावलं जी आहेत ती राहिली पाहिजेत. त्यानंतर गुडघा जो आहे तो 90 डिग्री मध्ये आला पाहिजे. डाव्या पायाचा गुडघा 90 अंशामध्ये. हात वळू नका, कमरेतून वळायचं नाहीये, सरळ राहा. कमरेतून वळू नको, तू कमरेतून वळलीस. हा, इकडचा गुडघा सरळ ठेवा, दुसऱ्या पायाचा गुडघा सरळ. हा, आता मान डावीकडे वळवायची आहे. आपल्याला डावीकडे कमरेतून वळायचं नाहीये, फक्त मान वळवायची आहे. कुठल्या कुठल्या स्नायूंना ताण जाणवतोय बघा. त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ताण, वेगळ्या दिशेने ताण आपल्याला जाणवतो. त्याकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये आपण कंबर वळवलेली नाहीये, कंबर सरळच आहे, कमरेचा भाग सरळच आहे, फक्त मान वळवली आहे. आणि हात दोन्ही बाजूला जास्तीत जास्त ताणून घेतले, डावा डावीकडे उजवा उजवीकडे. हे 1-1 मिनिट करायची प्रॅक्टिस करायची आहे. हळूहळू वेळ वाढवायची याच्यामध्ये. सावकाश मान सरळ करायची. सावकाश आपल्याला गुडघ्यातून पाय सरळ करा, पाऊल वळवून घ्या आणि हात खाली आणा. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता आता आपण अजून एक सोपं असं प्रसारित पादत्तानासन करणार आहे. तुमच्या मागच्या बाजूला पायाच्या बऱ्यापैकी ताण येतो आणि आपला कमरेपासूनचा भाग हा पुढे ताणलेला राहतो. हात आपल्या पाठ जी आहे ती जमिनीला समांतर राहते. तर पायातले आतले स्नायू जे आहेत, आपल्या मांडीचे आतले स्नायू, मागचे स्नायू, या स्नायूंकडे लक्ष द्यायचंय. तिथे तुम्हाला बऱ्यापैकी ताण जाणवेल. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायावर समान भार घ्यायचा. एका पायावर जास्त दुसऱ्या पायावर कमी असं नाही घ्यायचंय. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं अंतर घ्या. म्हणजे मग जमिनीपासनं तुम्हाला अंतर कमी होईल आणि हात व्यवस्थित टेकतील. ज्यांचे हात टेकत नसतील जमिनीवर किंवा 90 डिग्रीचा कोन राहत नसेल, पाठ समांतर राहत नसेल, त्यांनी हाताखाली ब्लँकेटची घडी किंवा उशी, लोड किंवा विटा असतील तर विटा असं घेऊन केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता आपल्याला कमरेतून पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. हिप जॉईंट्स मधनं सावकाश कमरेतून खाली वाकायचंय. हिप जॉईंट्स मधनं खाली वाका, पाठ सरळ ठेवत आणि 90 डिग्रीला येऊन थांबायचंय आणि हात जमिनीवर टेकवायचे. हात जमिनीवर टेकवा. ज्यांचे हात जमिनीवर नीट टेकत नसतील, पायामध्ये अंतर कमी पडत असेल, कारण बऱ्यापैकी ताण याच्यामध्ये जाणवतो, नजर समोरच ठेवायची. मानेवर ताण ठेवू नका, सहजरित्या मान ठेवा. मान ज्या स्थितीला तुम्हाला सुखकारक वाटेल त्या स्थितीला मान ठेवायची. आता ह्याच्यामध्ये बघा, पाठ जमिनीला समांतर आहे, दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर आहे. कुठे कुठे ताण जाणवतोय बघा. आतल्या स्नायूंना ताण जाणवेल, मांड्यांच्या मागच्या बाजूच्या स्नायूंना ताण जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. आणि हात जमिनीला लागत नसतील तर हाताखाली काहीतरी घ्या, पण पाठ जमिनीला समांतर ठेवा. पाठ वर किंवा खाली अशी नको, ती पूर्णपणे जमिनीला समांतर ठेवायचा प्रयत्न करा, तरच तो ताण तुम्हाला अनुभवता येईल. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश आपल्याला वर यायचंय, आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय आणि सावकाश दोन्ही पाय जे आहेत ते जवळ आणायचे. दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमधून खाली बसायचंय आणि
आपण 1 मिनिटाचं शवासन करूया आणि मग पुढची आसनं करूया. शवासनामध्ये जायचंय, डोळे बंद, हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला, पायामध्ये अंतर 1 ते 1.5 फुटाचं, सगळ्या शरीराचा भार जमिनीवर टाकलाय, स्नायू ढिले सोडले. वेगवेगळ्या आसनांमध्ये वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आला असेल तो काढून टाकायचा आहे. आपण शवासन मधून मधून करायचं, कारण पुढचे आसनं आपली जर चांगली जमायला हवी असतील तर शरीर आणि मनावरचे ताण जर काढून टाकले तर आपल्याला आसन चांगलं जमतं. त्यामुळे मधून मधून जेव्हा आपल्याला असं वाटेल की आता शवासन आवश्यक आहे तेव्हा शवासन घ्यायचं आणि मग पुढचं आसन करायचं, म्हणजे ते आसन अधिक चांगलं जमतं आपल्याला. आता आपल्याला शवासनामध्ये श्वासावरनं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश मान सरळ करायची आहे, दोन्ही पाय शरीराजवळ, हात शरीराजवळ, दोन्ही पाय जुळवून घेतलेले, डोळे उघडायचे आणि सावकाश कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बसा. दंडासनामध्ये बसा. थोडा वेळ दंडासनामध्ये बसायचे. पाऊल स्वतःकडे खेचलेली, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हात जे आहेत ते कमरेजवळ ठेवलेले आहेत. यामध्ये बसायचे. संथ श्वसन. आपण आता बैठक स्थितीमधली काही आसनं करणार आहोत. काल आपण अर्ध गोमुखासन केलं होतं, त्यातलंच एक व्हेरिएशन आज आपण करणार आहोत. तर आपण काल भद्रासनामध्ये पहिल्यांदा बसलो होतो. भद्रासना म्हणजे बटरफ्लाय पोझिशन मध्ये बसायचंय. भद्रासनामध्ये बसा. भद्रासनामध्ये बसून आपल्याला दोन्ही हात पुढे ठेवायचे, मान मागे टाकायची आहे आणि आपल्याला उजवा पाय जो आहे तो मागे न्यायचा आहे. उजवा पाय मागे न्या. मागे ताणून घ्यायचा आहे, चवडा पण मागे ताणलेला आहे उजव्या पायाचा. आता उजवा हाताचं कोपर जमिनीवर ठेवायचंय आणि उजव्या हाताच्या तळव्यामध्ये हनवटी ठेवायची आहे आणि डावीकडे बघायचंय, डावीकडे वरती बघायचंय आणि डावा हात जो आहे तो मागे लपेटून घ्यायचा आहे कमरेला आणि डाव्या हाताच्या पंजानी उजव्या हाताची कंबर खाली ढकलायची आहे. जास्तीत जास्त खाली दाबायचा प्रयत्न करा, म्हणजे डाव्या पायाच्या मांडीवर बाजूनी ताण येईल, त्याकडे लक्ष द्या. सायटिकाला सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचंय. कुठे कुठे ताण येतोय, मांडीच्या कुठल्या बाजूला ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. कंबर दुखीसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती. सावकाश आपल्याला आसन सोडताना पहिल्यांदा हात मोकळा करून घ्यायचा आहे. सावकाश दोन्ही हात पुन्हा पुढे ठेवायचे आणि सावकाश पाय पुढे घ्यायचा. उजवा पाय पुढे घ्या. आता हेच आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचंय. डावा पाय मागे न्यायचा आहे. डावा पाय मागे ताणून घ्या. सरळ करायचंय. चवडा ताणलेला ठेवा आणि उजवा पाय जो आहे तो पुढे आडवा. आता याच्यामध्येच आपल्याला आता डावा पाय मागे तर डावा हाताचं कोपर जमिनीवर टेकवायचे. जो पाय मागे त्या हाताचं कोपर जमिनीवर टेकवायचे आणि विरुद्ध बाजूला वरती बघायचे. उजवा हात जो आहे तो लपेटून घ्यायचा आहे
आणि उजव्या हाताने डाव्या बाजूची कंबर खाली दाबायची आहे. जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करा. कंबर खाली दाबा आणि कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. जास्तीत जास्त कंबर खाली दाबायचा प्रयत्न करा. जेवढी कंबर तुम्ही खाली दाबाल तेवढे तुम्हाला तो ताण व्यवस्थित जाणवेल. जमिनीच्या दिशेने ती कंबर दाबायची आहे खाली. संथ श्वसन हे तुम्हाला जितक्या वेळ जमेल तितक्या वेळ, शक्य असेल तितक्या वेळ त्याचा रोज अभ्यास करायचा आहे. म्हणजे मग याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतात. सावकाश आसन स्थिती सोडताना हात मोकळा करून घ्यायचा आहे. सावकाश पाय पुढे आणायचे आहे. हात शरीराजवळ आणि पाय सरळ करायचे. दोन्ही पाय सरळ करा, हात कमरेजवळ ठेवा. दंडासनामध्ये आपण आलेलो आहोत. आता आपल्याला बैठक स्थितीमधलंच अजून एक आसन करायचंय. त्यांनी सुद्धा पाठीचे स्नायू आणि कमरेचे स्नायू मोकळे व्हायला मदत होणार आहे. ते म्हणजे भारद्वाजासन आपल्याला करायचे. ह्याच्यामध्ये इकडे तोंड करून बसवतात. उजवा उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून आपल्याला उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल या पद्धतीने ठेवायचंय. आणि डावा पाय जो आहे तो पाठीमागे फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याचं डाव्या पायाचा पंजा जो आहे तो बाहेरच्या दिशेने येईल. त्याच्यावर बसायचं नाहीये. डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने येईल, पाऊल बाहेरच्या दिशेने येईल. आणि उजव्या पायाचं फोल्ड केलेलं जे पाऊल आहे तर ते आपल्याला डाव्या गुडघ्याला टेकलेलं आहे. डाव्या गुडघ्याच्या तिथे उजव्या पायाचं पाऊल पायाचा तळवा हा टेकलेला आहे. ह्या पद्धतीने आपण बसलेलो आहोत. आता श्वास, पाठीचं कणा सरळ, मान सरळ. श्वास घेत घेत दोन्ही हात वरती न्यायचे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात समोरून वर न्यायचे. हाताची नमस्कार स्थिती करायची आहे. हाताची नमस्कार स्थिती. आणि श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्स मधनं सावकाश पुढे वाकायचंय आणि सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचंय. जास्तीत जास्त पुढे कमरेपासूनचा सगळा भाग पुढच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त ताणून घ्या. पाठीचे स्नायू सगळे मोकळे होतील. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणलेला. ह्या ताणलेल्या स्थितीमध्येच आपल्याला थोडंसं पोटाला पीळ द्यायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं पुढे ताणलेल्या स्थितीमध्येच हळूहळू सरकत सरकत आपल्याला उजव्या बाजूला उजव्या गुडघ्याच्या समोर यायचंय. हळूहळू या. उजव्या गुडघ्याच्या समोर यायचंय. तिरक अवस्था होईल तुमची. थोडासा पीळ बसेल तुम्हाला. थोडासा पीळ बसलेला आहे त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. या स्थितीमध्ये कुठे कुठे ताण दाब येत आहेत. पोटावर दाब येतोय, कमरेच्या कुठल्या भागावर ताण जाणवतोय, मांडीच्या कोणत्या भागावर ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. संथ श्वसन. सावकाश आपल्याला पुन्हा सरकत सरकत पूर्वस्थितीला यायचंय. समोरच्या बाजूला सगळं शरीर ताणलेलं तसंच आहे. अजिबात ढिलं सोडायचं नाहीये. श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत पुन्हा वर यायचंय आणि पूर्ण श्वास सोडत सोडत हात सावकाश बाजूनी खाली आणायचे म्हणजे पाठ मोकळी होईल. हेच आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचंय. पहिल्यांदा डावा पाय सरळ करून घ्या, मग उजवा पाय सरळ करा. आता डाव्या पायाचा तळवा जो आहे तो उजव्या पायाच्या गुडघ्याला येईल आणि उजवा पाय मागच्या दिशेने येईल. आता इथे पाऊल हे बाहेर काढलेलं आहे हे लक्षात घ्या. त्याच्यावर बसायचं नाही आपल्याला. पाठ सरळ, मान सरळ. शक्यतो दोन्ही बटक्सवर शरीराचा समान भार घेऊन बसायचा प्रयत्न करा. अगदीच नीट बसता येत नसेल तर कमरेखाली उशी वगैरे घेतली तरी सुद्धा चालणार आहे. सावकाश श्वास घेत घेत हात वरती
न्यायचे, हाताची नमस्कार स्तुती करायची, श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्स मधनं पुढे वाकायचे, कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त पुढे ताणून घ्या, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आता आपल्याला हळूहळू या ताणलेल्या स्थितीमधूनच डावीकडे जायचंय, गुडघ्याच्या समोर जायचंय आणि डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. थोडासा पीळ बसेल तुम्हाला, त्याकडे लक्ष द्या. कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण येतोय, पायाच्या, कमरेच्या, त्याकडे लक्ष द्या. सगळं शरीर पुढे ताणून घेतलेलं आहे कमरेपासूनच. संथ श्वसन. आता सावकाश परत पूर्वस्थितीला या. आणि सावकाश पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत सावकाश वर या. आणि श्वास सोडत सोडत सावकाश हात बाजूनी खाली आणा. जितकं सावकाश तुम्ही हात थोडेसे मागे नेऊन खाली आणाल, तेवढे पाठीचे मणके मोकळे व्हायला मदत होईल. आता पाय सरळ करायचे आणि आता आपल्याला पोटावर झोपून काही आसनं करायचे. पोटावर झोपून आपल्याला धनुरासन करायचे. तर पोटावर झोपायचे, हाताचे तळवे जमिनीवर, पायाचे चोडे मागे ताणलेले आहेत, हनवटी जमिनीवर आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपली विपरीत शयन स्थितीची अवस्था आहे. आता यातून आपण धनुरासन करणारे ज्यांना बीपीचा वगैरे त्रास असेल, उच्च रक्तदाब असेल, हायपरटेन्शन, ज्यांना हृदयाचा वगैरे त्रास असेल, अल्सर असेल, हार्निया, पोटाची काही ऑपरेशन झाली असतील, मणक्यांचे काही त्रास असतील, तर त्यांनी मात्र हे करू नका. पुढे जाऊन ज्यांना पाठदुखी, कंबरदुखी वगैरे हे विकार होऊ नयेत म्हणून या धनुरासनाचा अभ्यास करू शकता. पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी याचा अभ्यास आपण करू शकतो. उंची वाढवण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. 9 ते 14 वयोगटातली जर मुलं असतील तर त्यांना उंची वाढवण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होऊ शकतो. सबंध शरीरावर ताण बसतो, तर ते आता आपण करूया. आपले लिमिटेशन ओळखून झेपेल तसं करा. या आसनामध्ये श्वास रोखायची प्रवृत्ती होते ती टाळायची. आता आपल्याला पहिल्यांदा दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे, गुडघ्यातून दुमडून घ्या पाय. पायामध्ये थोडंसं पहिल्यांदा अंतर घेतलं तरी चालेल, पण जसं आपल्याला आसन चांगलं जमायला लागेल तर ते पायातलं अंतर हळूहळू नंतर कमी करायचे. तर पहिल्यांदा पायामध्ये अंतर घेतलं तर चालेल. हाताने पायाचे घोटे पकडायचे. नंतर मग आपल्याला जमायला लागलं की मग पायाचे अंगठे पकडून सुद्धा आपण करू शकतो. आता पायाचे घोटे पकडा, चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घेत घेत शरीराचा सगळा भाग वरच्या दिशेने ताणायचा आहे. हातानी वरती पाय चांगले ताणून घ्या. पायाची घडी उलगडा, गुडघ्याच्या तिथे पायाची घडी उलगडायची. स्वतःकडे पाय खेचायचे नाहीत, पाय वरच्या दिशेने ताणून घ्यायचे. असं कल्पना करायची की वरून कोणीतरी तुम्हाला ताणतंय सगळं शरीर. मान मागे टाकलेली आहे, श्वास संथ, कुठेही श्वास रोखून धरायचा नाहीये. इथे नैसर्गिक श्वसन इथे चालू झालं पाहिजे. श्वास रोखू नका. कुठे कुठे ताण येते त्याकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीराचा भार हा नाभीवर आलेला आहे, त्यामुळे अंतर इंद्रियांची कार्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडा. सावकाश हात पूर्वस्थितीला, पाय सरळ करून घ्यायचे, हाताची घडी घालून मकरासन करायचंय आणि सगळं शरीर शिथिल करून घ्यायचंय, कारण धनुरासनामध्ये बऱ्यापैकी ताण येतो.
नाभीवर सगळा शरीराचा भार आहे तोलला जातो. आणि आपली सगळी जी इंद्रिय आहेत ती नाभीच्या बाजूलाच आहेत. त्यामुळे सगळ्या इंद्रियांचं कार्य सुधारायला, तिथला ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला मदत होते. नाड्यांमधली अशुद्धी दूर व्हायला यांनी मदत होते. पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं राहतं. पचन संस्था, जनन संस्था, उत्सर्जन संस्था, स्वादुपिंड या सगळ्यावर याचा चांगला परिणाम होतो. मकरासनामध्ये आलेले सगळे पाठीवरचे, पोटावरचे ताण काढून टाकायचे. सगळं शरीर शिथिल करून घ्यायचंय. जसजसे ताण कमी होणार आहेत तशी श्वासाची गती पण संथ होणार आहे. त्याकडे लक्ष द्या. मकरासनामध्ये पण आपल्याला चांगली विश्रांती मिळते शवासनासारखी. सावकाश आपल्याला मकरासन सोडायचे. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, कुशीवर वळून पाठीवर झोपायचे. कुशीवर वळून पाठीवर झोपा. पाय जुळवून घ्या. हाताचे तळवे जमिनीवर, नजर वरती छताकडे. आपल्या या शयनस्थितीच्या अवस्थेमधनं आपल्याला एक आसन आज करायचंय. उत्तान पादासनाच आपण थोडस ऍडव्हान्स स्थितीमधलं करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला आतल्या स्नायूंना, मांड्यांच्या आतल्या स्नायूंना पण ताण जाणवणार आहे. आणि पाय जे आहेत ते आपल्याला स्वतःकडे खेचून घेतल्यानंतरच हे आसन चांगलं जमणार आहे. त्यामुळे ज्यांना काही कमरेचे त्रास असतील त्यांनी कमरेखाली उशी घेऊन हे आसन करा. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता 90 अंशामध्ये आणायचे. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हार्टचा काही त्रास असेल तर त्यांनी करू नका. दोन्ही पाय, पायाचे चवडे, हे पावलं स्वतःकडे खेचलेली, जो पाठीमागनं ताण जाणवतोय कमरेपासून टाचेपर्यंत त्याकडे लक्ष द्यायचंय. आता दोन्ही पाय हे डोक्याच्या दिशेला थोडेसे आणायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. जितकं तुम्हाला जास्त अंतर घेता येईल. गुडघे सरळ ठेवायचे आहेत, पावलं स्वतःकडे खेचलेली आहेत. कुठे कुठे ताण जाणवतोय बघा, मांड्यांच्या आतल्या बाजूला, पायाच्या मागच्या बाजूला. आता हाताने पायाचे अंगठे पकडा. करंगळीच्या तिथे जा. हाताने करंगळीकडे जा आणि पहिल्यांदा पावलं स्वतःकडे खेचा आणि मग करंगळीचा भाग स्वतःकडे ओढायचा प्रयत्न करा. करंगळीचा भाग हा स्वतःकडे खेचून घ्यायचा आहे. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचे आहेत. पहिल्यांदा पावलं स्वतःकडे खेचायची आहेत आणि मग करंगळीचा भाग हा आपल्याला खेचून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने करायचंय. म्हणजे मग बरोबर तो गुडघ्यासाठी याचा चांगला उपयोग तुम्हाला होणार आहे. गुडघे सरळ, दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर आहे. करायला थोडस अवघड आहे. जर तुम्हाला करंगळीचा भाग स्वतःकडे ओढता येत नसेल, अंगठ्याला पकडता येत नसेल, तर घोटे पकडा किंवा मांड्या पकडा. जो पायाचा भाग पकडता येईल तो पकडायचा आहे. पण पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवायची आहेत आणि गुडघे सरळ ठेवायचे आहेत. गोटे किंवा पोटऱ्या पकडल्या तरी चालतील, ज्यांचे हात पोचत नसतील त्यांनी. आणि पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत आणि डोक्याच्या दिशेने पाय खेचून घेतलेले आहेत. संथ श्वसन, प्रसारित उत्तान पादासन आपण केलेलं आहे. सावकाश आपल्याला आधी हात मोकळे करून घ्यायचेत, दोन्ही पाय जुळून घ्यायचेत आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला गुडघ्यात पाय न वाकवता दोन्ही पाय जमिनीवर अतिशय सावकाश आणायचे. ओटीपोटाच्या तिथे चांगला ताण जाणवेल. नुसतं उत्तान पादासन म्हणजे पाय 90 अंशामध्ये आणून अतिशय सावकाश पाय तुम्ही खाली आणले तर युट्रसला सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांची पाळी
इरेग्युलर असते ती रेग्युलर व्हायला सुद्धा मदत होते. पचन संस्थेवर, जनन संस्थेवर सुद्धा याचा परिणाम होतो. तर प्रसारित अं, उत्तान पदासन आपण केलेलं आहे. तर आता शवासन करूया. त्यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि शवासन करा. हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले. शवासनामध्ये सगळं शरीर शिथिल करून घ्यायचंय. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकायचे. संथ श्वसन. नेहमी श्वसनाच्या अभ्यासाच्या आधी शवासन करून सगळे ताण काढून टाकायचे शरीरावरचे, मनावरचे. म्हणजे श्वसनाचा अभ्यास आपला छान होतो. तर श्वसनाचा अभ्यास आपण याच्यानंतर ब्रीदिंगचा करणार आहोत. पण ब्रीदिंग एक्सरसाइज करतो आहोत रोज वेगवेगळे. आज पण आपण पुढचे जे आहेत ते करणार आहोत. सगळं शरीराकडे लक्ष द्या. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही पाय जवळ आणा. दोन्ही हात शरीरात जवळ. मान सरळ. कुशीवर वळून उठून बसायचंय. आता हा श्वसनाचा अभ्यास करताना आपल्याला कधी कधी जास्त वेळ बसता येत नाही. पायाला रग लागते आणि मग आपला श्वसनाचा अभ्यास नीट होत नाही. श्वसनाच्या अभ्यासामध्ये पाठ सरळ ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हा अभ्यास करत असताना जर तुम्ही उशीचा आधार घेतलात आणि पाठ ही भिंतीला टेकून बसलात तर तुम्हाला जास्त वेळ बसता येतं. कमरेवर ताण येत नाही. कंबरदुखीचे लोक सुद्धा जास्त वेळ बसू शकतात. तर उशीच्या आधाराने आपण कसं बसायचं म्हणजे मग आपल्याला कुठलाही अडथळा येणार नाही ब्रीदिंगचा अभ्यास करताना. तर त्या पद्धतीने बसायचंय. म्हणजे मग आपण जास्त वेळ त्या स्थितीमध्ये पाठीचा कणा सरळ ठेवून ब्रीदिंगचा अभ्यास करू शकू. तर पहिल्यांदा उशी जी आहे ती आपल्याला भिंतीला टेकवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला बसायचंय. त्यावर बसायचंय. त्यानंतर ध्यानात्मक आसन घ्यायचंय. पद्मासन, स्वस्तिकासन वगैरे कोणतेही आसन घ्या. त्यानंतर हात जे आहेत ते आपले पुढे जमिनीवर टेकवायचे पुढच्या बाजूनी आणि कंबर ही हळूहळू मागे ढकलत ढकलत पूर्ण कमरेचा भाग इथपर्यंत ढकलायची की पूर्ण कमरेचा भाग आता भिंतीला टेकला पाहिजे. पूर्ण कमरेचा भाग भिंतीला टेकला की मग सरळ व्हायचंय. म्हणजे मग तुमची भिंत आणि कमरेमध्ये गॅप राहणार नाही. तर हात पुढे टेकवून पूर्ण कमरेचा भाग हा भिंतीला पूर्ण टेकवून घ्यायचा. म्हणजे मग काही कमरेमध्ये गॅप राहत नाही आणि व्यवस्थित कमरेपासून खांद्यापर्यंतचा सगळा भाग भिंतीला टेकलेला राहतो. भिंतीचा आधार मिळतो आणि कंबर दुखी होत नाही. पायाला रग लागणार नाही आणि जास्त वेळ तुम्ही अर्धा तास म्हटलं तरी ब्रीदिंगचा अभ्यास व्यवस्थित करू शकाल. दोन्ही खांदे भिंतीला टेकलेले. मान डोक्याचा भाग भिंतीला टेकलेला आहे. म्हणजे मान सरळ, पाठ सरळ, खांदे जे आहेत ते पुढे आलेले नाही आहेत. मागे गोलाकार फिरवून खाली ढकललेले. ह्या पद्धतीने नेहमी ब्रीदिंग साठी बसायचे. तर आता आपला हळूहळू ब्रीदिंगचा अभ्यास वाढत चाललेला आहे. तर ह्या पद्धतीने बसा. त्यानंतर आपण प्रार्थनेलाही बसतो, ओंकारही म्हणतो. त्यामुळे जास्त वेळ असं बसता येईल तुम्हाला. पूर्ण कमरेचा भाग भिंतीला टेकलेला आहे. कुठेही गॅप नको. गॅप असेल तर ती काढून टाका हात पुढे ठेवून. आता आपल्याला डोळे बंद करून घ्यायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण दीर्घ श्वसन शिकलो होतो. दोन्ही नाकपुड्यांनी पोट, छाती आणि वरचा भाग गळ्याजवळचा या सगळ्यामध्ये दीर्घ हवा भरून घ्यायची आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत पोट आत जाईल, छातीचा भाग खाली येईल.
या पद्धतीने पूर्ण श्वास सोडायचा आहे. तर दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. आपण जे शिकलेलो आहे त्या पद्धतीने पहिल्यांदा काही आवर्तन दीर्घ श्वसनाची करून घ्यायची. दीर्घ श्वसनाची काही आवर्तन करून घ्या. सलग एकाच गतीने श्वास घ्यायचा आहे आणि सलग श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रत्येक श्वास घेताना भरपूर एनर्जी भरून घ्यायची आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना नकारात्मक गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या बाहेर टाकायच्या. प्रत्येक रेचकाच्या वेळेला, रेचक म्हणजे श्वास सोडणं, आपलं रेचन झालं पाहिजे, मन शून्य झालं पाहिजे, मन निर्विचार झालं पाहिजे. पूरक आणि रेचक आपण करतोय, दीर्घ पूरक आणि दीर्घ रेचक. काल आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतला होता, डाव्या नाकपुडीने श्वास सोडला होता. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे आणि आता आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. चालू असलेला श्वास सोडा आधी आणि मग डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. अशी दीर्घ श्वसनाची 5 आवर्तन तरी करायची आहेत. डाव्या नाकपुडीने 5 आवर्तन करा. अंगठ्याने आपण उजवी नाकपुडी बंद केलेली आहे. नाकपुडी बंद करत असताना नाकपुडीचा फुगीर भाग आहे तो सोडून त्याच्या पलीकडे थोडस नाकपुडीचा भाग तो संपल्यानंतर बोट ठेवलं की आपोआपच नाकपुडी बंद होईल. नाकाचे स्नायू जे असतात ते नाजूक असतात, तर त्याला इजा होईल असं काही करायचं नाहीये. नाकपुडी बंद करताना ती व्यवस्थित बंद करायची. खूप त्याच्यावर दाब द्यायचा नाहीये. नुसतं बोट ठेवलं की ती नाकपुडी बंद होईल. नाकपुडी जिथे गोलाकार भाग आहे तो संपतो, तिथे नुसतं बोट ठेवलं की ती नाकपुडी बंद होईल. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेणं, दीर्घ श्वास सोडणं आपलं चालू आहे. आता आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवी नाकपुडी उघडायची. उजव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वसन करायचंय. उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यनाडी आहे, तर यांनी पचन चांगलं होतं. सूर्यनाडीने श्वास घेतला सोडला ही अग्नी आहे तिथे. सूर्य म्हणजे उष्ण नाडी आहे ती, पिंगला नाडी आहे. तर यांनी शरीरातली उष्णता वाढते. ज्यांची उष्णता वाढलेली आहे त्यांनी इडा नाडीने श्वसन करा. तर आपण सूर्य नाडीने करतोय, यांनी पचन चांगलं होतं, मेटाबॉलिझम रेटवर पण परिणाम होतो. थंडीमध्ये पण या नाडीने जर श्वसन केलं तर तुमचे थंडी वाजायची कमी होते. तर सूर्य नाडीने दीर्घ श्वास घेतोय, सूर्य नाडीने दीर्घ श्वास सोडतोय. दीर्घ श्वसन चालू ठेवायचे. सांगितलेल्या पद्धतीनेच दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. पोट, छाती, छातीच्या वरचा भाग आणि सोडताना पण या सगळ्यातला श्वास व्यवस्थित सोडायचा. श्वासपटल, छातीचा पिंजरा या सगळ्यावर, सगळ्या स्नायूंना या दीर्घ श्वसनाचा परिणाम होणार आहे. मेंदूकडे जाणारे संदेश कमी होणार आहेत, मन शांत होणार आहे. मनावरचे ताण निघून जाण्यासाठी सुद्धा आणि उत्साह वाढवण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. थकवा दूर होतो, ताण दूर होतात. अनेक फायदे आपल्याला दीर्घ श्वसनाने मिळतात. तर डाव्या नाकपुडीने आपण केलं, आता उजव्या नाकपुडीने करतोय. उजव्या नाकपुडीने चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचंय आणि सावकाश दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. उद्या आपण आकड्यांबरोबर करून बघूया. आपण 2 दिवस आकडे दिले नाही, कारण हा कसं करायचं हे कळणं खूप महत्वाचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. दीर्घ श्वसनानंतर मन शांत झालेलं आहे, मेंदूला विश्रांती मिळालेली आहे. डोळे बंदच ठेवायचे. आपण प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ शान्ति शान्ति शान्तिः. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्या. मन अतिशय शांत. सावकाश डोळे उघडायचे. हाताची पायाची हालचाल करून घ्यायची आहे. सगळं शरीर ऍक्टिव्ह करून घ्यायचंय. जागृत करून घ्यायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू सगळं शरीर जागृत करून घ्या, ऍक्टिव्ह करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. आजचा दिवस आपला आरोग्यमय जावो आणि अवश्यच आमच्याशी जोडलेले राहा. आपल्याला योगाभ्यास केल्यानंतर काय अनुभव आले ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. म्हणजे मग आमचाही उत्साह वाढायला मदत होईल. आणि उद्या आपण परत भेटूच या. तोपर्यंत हरिओम.